हॅलो, आज आपण बनवणार आहोत चेरी टोमॅटोचं आळण। ही रेसिपी आहे आईच्या लहानपणीची। अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण हे आळण बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपं असं आळण आहे। कढईमध्ये घेऊया तेल, त्यात घालायची आहे मोहरी। नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून त्याला परतून घ्यायचा आहे। नंतर घालूया कांद्याची पात। नंतर यात घालायचं आहे ज्वारीचं पीठ। मी साधारण 3 चमचे इथे ज्वारीचं पीठ घातलं आहे। आता ज्वारीच्या पिठाला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। नंतर घालूया 1 चमचा आले लसणाची पेस्ट, याला सुद्धा परतून घ्यायचं आहे। नंतर घालूया थोडी हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड आणि चवीनुसार मीठ। आता याला सुद्धा आपण परतून घेऊया। नंतर यात घालायचे आहेत चेरी टोमॅटो। आता टोमॅटोला सुद्धा आपण परतून घेऊ। त्यानंतर यात थोडं पाणी घालून याला मॅश करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो चांगले मॅश झाले आहेत। आता याला 5 ते 6 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर यात घालूया पाणी। आता साधारण मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता याला चांगलं 10 मिनिटं झाकून आपण शिजवून घेऊया। आळण छान शिजलेलं आहे। आता यात थोडा गूळ घालून थोडी कोथिंबीर घालूया। आता तडक्यासाठी आपण घेऊया तेल, त्यात टाकूया जिरे, थोडा कढीपत्ता, लाल मिरची आणि थोडा हिंग। आता हा तडका आपल्याला टाकायचा आहे आळणावर। वरून छान कोथिंबीर घालून तयार आहे आळण।